पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती स्वये भानु जो भानु आराधियेला जयाची कुळी दीपकू दिव्य झाला हरी भक्ती लागोणी तारी समस्ता नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु एकनाथा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारा हरी भेटी पैलमेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरे प्राणायामी वैसला धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनसुया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी प्रस्तुत भगवत चिंतन सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि उत्कृष्ट असा आहे विठ्ठला विठ्ठला या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज उत्सव काळाचं वर्णन करतात। आज हा जो काही भक्ती उत्सव चालू आहे काय निमित्त आहे आपल्याला चांगलं माहिती आहे की भगवान दत्तात्रयांचं प्राकट्य आज झालेलं आहे आणि या निमित्ताने जवळजवळ 41 वर्ष या उत्सवाला पूर्णत्वाकडे हा उत्सव चाललेला आहे आणि श्री क्षेत्र परमानंदगड या ठिकाणी ही सर्व परमानंद स्वामी महाराजांची भक्त मंडळी हा उत्सव अतिशय मनोभावाने सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव पार पडतो आहे। त्यात ज्यांना परमानंद स्वामी महाराजांचा साक्षात्कार आहे असे परमादरणीय पूजनीय वंदनीय आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अंसारामजी महाराज मिसाळ यांच्या नेतृत्वाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव चालू आहे आणि या उत्सवामध्ये सर्वच जण परिसरातून सर्वच मंडळी भाविक भक्त या उत्सवाला सहभागी होत असतात, सहकार्य करीत असतात। विठ्ठला विठ्ठला आज भगवान परमात्म्याने दत्तात्रयांच्या रूपाने आज अवतरित झालेले आहेत। पहा, भगवंताने अनंत अवतार घेतले, आपल्याला माहिती आहे अनंत अवतार घेशी भक्ताकारणे। एक नाही दोन नाही महाराज, अनंत अवतार परमात्म्याने घेतले।
पण भगवंताच्या अवताराचं प्रयोजन असं असतं पहा. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आपल्याला माहिती आहे, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. भक्ताचं रक्षण करायचं आणि दुर्जनाचं मात्र सरळ सरळ ऑपरेशन करायचं. विठ्ठला विठ्ठला. आणि या निमित्ताने धर्माची संस्थापना करायची. भगवान गीतेत म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येते, धर्म संकटात येतो, ज्या ज्या वेळी संत महात्म्यांना अटक करा असं म्हटलं जातं, त्यावेळेस भगवान म्हणतात मी मात्र मग प्रत्यक्ष रूपाने अवतरित होत असतो. विठ्ठला विठ्ठला. आणि असं भगवान दत्तात्रयांचं हे प्राकट्य, आज प्रकट दिवस जन्म उत्सव आपण जवळजवळ 41 वर्षापासून साजरा करतोय. आणि या उत्सवामध्ये आपल्याला साथ करणारी मंडळी, महाराज मंडळी, भाविक भक्तजन जे काही 7 दिवसाकरता आपल्याला मिळालेले आहेत, त्यात प्रामुख्याने वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे दत्तात्रय महाराज नवथर यांची उपस्थिती महाराजांची बऱ्याच वर्षापासून आपल्याला आहे. तसेच ह्या संस्थान म्हणा, या गडाचा जो काही कारभार आहे, जी काही सेवा पडेल ती सेवा, जे अतिशय मनोभावाने आणि स्वतः सहभागी होऊन जी महाराज करतात, ते म्हणजे आमचे आदरणीय परमादरणीय नामदेव महाराज मिसाळ आबा रामायणाचार्य. तेही या उत्सवाचं, ह्या परमानंद गडाची ती सेवा करीत असतात. जवळजवळ मला वाटतं पायाभरणीपासून आबांनी हे कार्य अविरत चालू ठेवलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला मृदंगासाठी ज्यांची उपस्थिती आहे 7 आहे. आदरणीय चैतन्य महाराज वाकडे यांची उपस्थिती आहे. गायनासाठी आपल्याला कैलास महाराज चव्हाण, तसेच दत्तात्रय महाराज इष्टके, तसेच माऊली महाराज नंदू आबा आहेत. इकडे सर्व विनेकरी महाराज आहेत, सोनवणे महाराज, दामोभाऊ असतील, मोरे पाटील असतील, सर्वच इकडं ज्यांची आपल्याला दररोज संत कथा श्रवण करायला मिळते, असे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परम आदरणीय डांगरे महाराज यांची उपस्थिती आज आहे. सर्वच महाराज मंडळी, माऊली महाराज असतील, ओम महाराज आहे, आकाश महाराज आहेत, पंकज महाराज आहेत, उत्तम महाराज आहेत, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य जगन्नाथ महाराज वर्गे, निष्काम ब्रह्म आहे का नाही महाराज. तसं पाहिलं तर महाराज तुमच्या पाठीमागून येऊन गाड्या कितीतरी पुढे निघून गेल्या आहे का नाही. पण महाराज ते काय असतं माहिती आहे का, यांचा परमार्थ आहे. वास्तविक पाहता ती पुढे गेलेल्या गाड्या परमार्थ खरा निष्ठेचा यांचा आहे. विठ्ठला विठ्ठला. आज त्यांची उपस्थिती आहे आदरणीय बाचकर महाराज. नाही ते कायला म्हणायचं आपण, काही आहे की नाही. पण महाराजांची एकदम महाराज निष्काम सेवा आहे की नाही. आपल्याला आश्रमाकरता या सोहळ्याकरता, दिंडी सोहळ्याला असतील, वर्षभरात जे जे काही कार्यक्रम महाराज एका फोनवर इथं हजर होत असतात, बाकीचं काही विचार न करता आहे की नाही. बाचकर महाराज आज उपस्थित आहेत, रावसाहेब मामा आहेत, बाबासाहेब महाराज आहेत, पाठे महाराज आहेत,
लक्ष्मण महाराज आहेत आणि दोन्ही चोपदार, आणि ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आपल्या भागातच जाऊ द्या पण दोन्ही जिल्ह्यामध्ये गाजलेली साऊंड सिस्टीम आपल्याला मिळते, हेच विशेष आहे महाराज, आहे की नाही. आमचे परम मित्र गणेश भाऊ सोनवणे यांची साऊंड सिस्टीम आहे, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. समोर बसलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यामध्ये रामेश्वर संस्थान जुने कायगाव आमचे पोलीस पाटील आहेत, अध्यक्ष शिंदे महाराज आहेत, दत्तात्रय पाटील आहेत, साध्ये पाटील, सर्वच मंडळी. आता सर्वांचं नाव जर घेण्यात आलं तर 1 तास उरला खटवांग रायाशी, त्याच्यात जर सगळ्याचे नाव घेतलेत मग अर्धा तास त्याच्यात जातो, आहे की नाही. म्हणून सर्वांना ईश्वर तुल्य सर्वांना नमस्कार करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला असं असतं पहा महाराज, सगळ्या गावाला सवासनी सांगितल्या जातात आणि जवळची सकुमावशी तशीच राहते. पहा ना, पांडुभाऊ तशीच राहिले ना. आदरणीय पांडुरंग महाराज गणगे आबा आहेत, गोविंद आबा, सर्वांना वंदन करतो आणि आपल्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला आज जो अवतार झालेला आहे भगवान दत्तात्रेयाने महाराज, असं आपण कुठं वाचलंय नाही की भगवंताचा अवतार आहे. वास्तविक पाहता परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान म्हणतात अवतरे मी युगायुगी, मी अवतरित होत असतो, पण कशा करता, तर सज्जनांचं रक्षण, दुष्टांचा नाश, या निमित्ताने धर्माची संस्थापना. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. पण महाराज आज जो दत्तात्रय भगवंताचा अवतार आहे, सशंख चक्रम, सगळे आयुध सोबत आहे, पण असं वाचलं का आपण कुठं की भगवान दत्तात्रयाने एखादा माणूस मारला किंवा राक्षस मारला? तसं दिसणार नाही, कारण त्या अवताराचंच प्रयोजन महाराज आज उपस्थित केलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराज सांगतात. धरी अवतार विश्वतार वया, 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 धरी अवतार विश्वतार वया. आत्रेचे अनुसया गर्वधरा, आत्रेचे अनुसया गर्वधरा, नक्षत्र हेमंत नक्षत्र रोजे, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोजे, आत्रेचे अनुसया गर्वधर, आत्रेचे अनुसया गर्वधर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी,
दत्तात्रयांच्या अवताराचं प्रयोजन नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. म्हणतात, कशा करता अवतार धारण केला भगवान दत्तात्रयाने विश्व तारावया. वास्तविक पाहता नाथ महाराजांच्या गाथेत जर पाहिलं ना महाराज, सगळ्यात जास्त वर्णन दत्तात्रय भगवंताचं नाथ महाराजांनी केलेलं आहे. बाकीच्या संतांनी केलेलं आहे, पण जितकं नाथबाबांनी केलं ना इतकं कोणत्या संतांनी नाही केलेलं. त्याचं कारण आहे, नाथ महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रय भगवंताच्या साक्षात्काराला पात्र होते. साक्षात्कार झालेला होता. विठ्ठला विठ्ठला ज्यावेळेस जनार्दन स्वामीकडे असताना, नाथ महाराज जनार्दन स्वामीकडे असताना नाथ महाराजांकडे एक काम सोपवलं. म्हणले कशाचं? हिशोबाचं. स्वामींनी सांगितलं, एकनाथ हे हिशोब तुमच्याकडेच म्हणले आजपासून, कारण त्यांचं सगळं बघितलं. हिशोब तुम्ही बघत जा म्हणले. एक दिवस काय झालं महाराज, एक पैसा हिशोब, पूर्वीचा पैसा, एक पैसा हिशोबच लागणार नाथ महाराजांना. रात्रभर तो हिशोब जुळत बसले. रात्री 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, 3:30 वाजले. 3:30 वाजता नाथ महाराजांनी टाळी वाजवली. सापडली म्हणले. त्यावेळेस जनार्दन स्वामी जागे झाले आणि विचारलं, म्हणले काय सापडली रे? कोण सापडली म्हणले. पाहिलं तर नाथ महाराज त्या खोलीमध्ये कंदील लावलेला, आणि नाथ महाराज ती हिशोबाची वही घेऊन बसलेले, आणि सापडली मोठ्याने टाळी वाजवली. आणि स्वामी म्हणले, नाथा काय सापडली नाही? कोण सापडली म्हणले. ते म्हणले, चूक सापडली. कशाची? एक पैची. त्यावेळेस जनार्दन स्वामींनी विचार केला, काय एकाग्रता आहे म्हणले नाथ महाराजांकडे. काय एकनाथ, अरे काय एकाग्र आहे म्हणले. मग विचार केला, याला साक्षात्कार घडवून आणायचा. सांगितलं, नाथा उद्या आपल्याला फिरायला जायचंय म्हणे. बरं म्हणले. सकाळी उठले, दोघही रस्त्याने चालले. चालता एक मलंग फकीर आणि भरपूर केस वाढलेली, दाढी वाढलेली, डोळ्यातून पाणी गळतय, नाकातून घाण, वेगळंच दिसाला तो फकीर मलंग. आणि स्वामींनी त्याला गेल्या कडकडून मिठी मारली. नाथ महाराजांनी विचार केला, आपल्या गुरुला काही कळतं की नाही म्हणले, इतका घाण तो माणूस, खुशाल मिठी मारली. आणि नंतर त्या मलंगाने सांगितलं, म्हणले स्वामी मला भूक लागली म्हणले, जेवण करायचं. नाथ महाराज म्हणले, स्वामी म्हणले जेवण करू ना मग आपण. मग जेवण करू म्हटल्यानंतर त्या मलंगाने आपल्या झोळीतून कटोरा काढला आणि जनार्दन स्वामी जवळ दिला. जनार्दन स्वामींनी तो कटोरा घेतला आणि सांगितलं, एकनाथ याचे दूध आण म्हणले. म्हणले कुठून आणायचं दूध? म्हणले काय ही काय कुत्री बसलेली म्हणले. कुत्री कोण? त्यांच्याच बरोबर होती, त्या मलंग बरोबर, फकीरा बरोबर. आणि त्या कुत्रीला खरूच झालेली होती. म्हणले या कुत्रीचं काढ दूध. नाथ महाराज म्हणले, जेवण करायचं आणि कुत्रीचं दूध काढायचं का? केळस आली, पण गुरुची आज्ञा. मग काढलं दूध, कटोरा भरला, दिलं ते कटोरा भरून दूध कोणाजवळ? स्वामीजवळ. आणि त्या फकीराने काय केलं, ते आपल्या झोळीतून शिळे तुकडे काढले, बुरशी आलेले तुकडे काढले, त्या कटोऱ्यात टाकले. आणि दोघही जेवायला बसले त्या कटोऱ्यातच, दोघही. कोण? जनार्दन स्वामी आणि तो फकीर. असं पाहिल्यानंतर नाथ महाराज म्हणले, अवघडच आहे म्हणले, आपल्या गुरुजींना काही कळत नाही, कोणाबरोबर जेवून राहिले म्हणले, त्याचं काय अवतार पाहिला का? पण तेवढ्यात जनार्दन स्वामींनी सांगितले, एकनाथ इकडे म्हणले. म्हणले काय? म्हणले जेवण कर म्हणले. म्हणले जेवण? आपल्याला भूकच नाही बो म्हणले. वास्तविक पाहता जेवण केलेलं नव्हतं, पण यांची अवस्था पाहिला, ते म्हणले आपल्याला भूकच नाही, पळून गेली म्हणले भूक. अरे 2 घास खाय म्हणले, नाही तब्येतच बरोबर नाही आपली.
पण महाराज जनार्दन स्वामींनी भोलजगरी हाताला ओढलं आणि एक घास घातला नाथ महाराजांच्या तोंडामध्ये. त्याचा परिणाम असा झाला की घास घातल्याबरोबर समाधीच लागली. समाधी लागली आणि थोड्या वेळाने समाधी उतरल्यानंतर नाथ महाराजांनी पाहिलं तर समोर ती कुत्री नव्हती महाराज, ती प्रत्यक्ष कामधेनू होती. स्वर्गातून आलेली कामधेनू होती. आणि बाजूला पाहिलं तो मलंग नव्हता, मग कोण होतं? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. माय उठी ही गाय होनी, पुढे वासरूप आहे वळुनी. माय उठी ही गाय होनी, पुढे वासरूप आहे वळुनी. कृतज्ञतेचे श्वान विचारे, कृतज्ञतेचे श्वान विचारे, पायावर झुकले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. ओ चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे. चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे. हृदया मधुनी हृदय पाखरू, स्वानंदे फिरले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुम चाहते माझ्या भवती, तुम चाहते माझ्या भवती, औदुंबर बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. प्रत्यक्ष पाहिलं महाराज, तो मलंग नव्हता तर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय त्यांना समोर दिसले. म्हणजे नाथ महाराज का वर्णन करतात मला हे सांगायचंय. तर नाथ महाराजांनी साक्षात्कार प्राप्त करून घेतलेला होता. विठ्ठला विठ्ठला हेच नाथ महाराज सांगतात की म्हणले दत्तात्रय भगवंताने अवतार धारण केला कशा करता? विश्व तारावया करता. वास्तविक पाहता देवाचं काम नाही बरं का जगाचा उद्धार करायचं. जगाचा उद्धार कोण करीत असतं? संत करीत असतात. अवतार तुम्हा उद्धर या जन जड जीवा, उद्धर या जन जड जीवा, उद्धर या जन जड देवा, उद्धर या जन जड देवा. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धर या जन जड जीवा, उद्धर या जन जड जीवा. अवतार
तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवात. देवाचं काम जगाचा उद्धार करायचं नाही, जगाचा उद्धार करण्याचं काम संतांकडे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. भगवान काय करतात महाराज? दुष्टांचा संहार करतात. जगाचा उद्धार करायचं काम नाही. जगाचा उद्धार भगवंत म्हणतात मी तुम्हाला देह दिलेला आहे म्हणले, तुम्हाला ज्ञान दिलेले आहे, इंद्रिय दिलेले, तुम्ही तुमचं कर्म करायचं आणि उद्धार करून घ्यायचा. वास्तविक पाहता देव म्हणतो का माझ्याकडे या म्हणून? देव नाही म्हणत, देवाने पाठीच लावलेली आहे महाराज. याला तरी या रे लागे, याल 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 तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी या रे लागे, अवघ्या माझ्या मागे मागे, अवघ्या माझ्या मागे मागे. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. भगवान म्हणत नाही परमात्मा की माझ्याकडे या म्हणून. याल तरी या रे लागे, तुम्हाला यायचं असलं तरी या म्हणले, मला गरज नाही तुमची, याल तरी. आणि मग आल्यावर नंतर मग मी आजी देतो पोट भरी म्हणले, पण याच म्हणून नाही. हा बोर्ड लावला त्याने असं, याल तरी. आणि काही काही महाराज बोर्ड असे राहतात. एका ठिकाणी असं लिहिलेलं होतं, इथे नाचत मासे चालतात. म्हणजे मग एकाने विचारलं, म्हणले असं कसं आहे होय, मासे कस काय नाचत चालतील? त्याला नंतर सांगितलं जोडीदाराने, म्हणले अरे इथे नाचत मासे नाही चालत म्हणले, इथे नाच तमाशे चालतात. विठ्ठला विठ्ठला. एका ठिकाणी असा बोर्ड होता, काय हॉटेल समोर, म्हणले तुम्ही जेवा, जेवणाचे पैसे तुमचे नातू देतील. दोघ जण फिरत फिरत आले, अरे बोर्ड पाहिला का म्हणले, हा तुम्ही जेव्हा पैसे तुमचे नातू देतील. हे म्हणले चला ना मग आता आपल्याला कोण नातू आहे म्हणे, द्यायचं घ्यायचं नंतर बघून, जेवण तर करून घेऊ ना. जेवले चांगले, 500-700 रुपये बिल झालं. यांना वाटलं आता बिलाचं काही कामच नाही, भरपूर जेवले. जेवल्यानंतर वेटरनं बिल आणून दिलं. म्हणले का तुम्ही बोर्ड काय लावलेला आहे? म्हणजे बोर्ड काय लावलेला आहे? म्हणजे काय नाही, तुम्ही जेव्हा पैसे तुमचे नातू देतील. म्हणले हो बरोबर आहे म्हणे. मग हे बिल कशाचं आहे म्हणे? त्या मालकाने सांगितलं, म्हणले हे बिल आहे का, हे तुमचं जेवलेलं नाही म्हणले, तुमचे आजोबा जेवून गेले का त्याचं बिल आहे म्हणले. कमाल आहे बा, बोर्ड आहे. भगवान म्हणतात याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तसं वास्तविक पाहता भगवंताने ज्याचं त्याचं कर्म दिलेलं आहे, ज्याच्या त्याच्या सोबत. तुम्हाला उद्धार करायचा ना, तुम्ही कर्म करा. जसं कर्म करता त्या पद्धतीने तुम्हाला ऐक नाही, जन्म मृत्यू हे सगळे भोग तुम्हाला भोगावे लागणार. जैसे ज्याचे कर्म जगी जीवनाचे सार, घ्या रे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. वास्तविक पाहता भगवान परमात्मा अवतार
धारण करण्यासाठी भगवंत स्वतः येत नाही, त्याला आणावं लागतं. आणि लाही याला रूपा बळे करुणी खळे हरी करुणी खळे आणि याला रूपा बळे करुणी खळे हरी करुणी खळे हरी करुणी खळे हरी दासी अनिलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी, त्याला आणावं लागतं महाराज. नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकारा मुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. हा नाही आनंदाशी जोडा, आलाशी आकारा आमुचिया चाडा, आणि तुका म्हणे भिडा भक्तीची या. परमात्म्याला आणावं लागतं. संत मात्र संताला आणावं लागत नाही महाराज. संत हे स्वतंत्र आहे. येतो जातो आम्ही देवाचा सांगात. संत म्हणतात आम्हाला आणण्याची गरज नाही. बरं, जाण्याच्या वेळेस ते म्हणे आम्हाला कधी यायचं ते स्वतः येतात, ते ठरवतात. कधी जायचं, कुठं, कसं, काय कार्य करायचं हे स्वतः ठरवतात. त्यांना ते बंधन नाही. बंधन फक्त जीवाला आहे महाराज. ऐके नाही, जीवाला बंधने, जीवाला यावंच लागतं, देवाला आणावं लागतं. आणि संत मात्र येत असतात. विठ्ठला विठ्ठला भगवान की जय. मग देवाला आणावं लागतं. मग आजचा जो अवतार आहे ना, आजचा अवतार वास्तविक पाहता देवाचा अवतार आहे. देवाचा अवतार आहे ना, तारण्यासाठी. कोण तारतं म्हणले? संत तारीत असतात. उद्धार कोण करतं? संत करतात. आणि आजच्या अभंगात तर काय वर्णन केलेलं आहे म्हणले? तारण्यासाठी. आणि अवतार देवाचा आहे ना. बरं, देवाचा अवतार नुसतं मोकळे नाही आले ना. भगवान काय घेऊन आलेले? शंख, चक्र, पद्म, गदा सगळे घेऊन आले. म्हणले कशा करता? तर त्याचं कारण आहे महाराज. आज अवतार जरी भगवंताचा असला पण तो संत रूपाने. विठ्ठला 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 म्हणजे संत रूपाने. मग ती चक्राचं काय काय मी म्हणले? तर नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात पहा. चक्रे अभिमानाचा करी चेंदा. चक्र काय करतं? अभिमान घालवतं म्हणले. अभिमानाचा चेंदा करतं. मोह ममता छेदी गदा. नाथ महाराज वर्णन करतात गदेचं काय काम आहे म्हणले? मोह आणि ममता घालवण्याचं काम गदा करते. आणि शंख उद्बोधी निज बोधा, निज कमळे सदा, निज भक्त पूजी. शंखाचं काय काम आहे? जसं ज्ञानोबराने वर्णन केलंय ना शंखाचं. जैसे मधुवनी ध्रुवाशी केले, कपोल शंखे शिवतले, मग तो वेदाची हे मती ठेले, लागला बोलो. म्हणले शंखाचं काय काम आहे? तर ध्रुव बाळाला ज्या वेळेस, आपल्याला ती सगळी कथा माहिती आहे, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष भगवंत समोर उभे राहिले, देवाने विचार केला, म्हणले याला काय कळायचं? आपण माग म्हणल्यानंतर ध्रुव बाळाला सांगितलं माग रे. आता ते एवढं 5-6 वर्षाचं लेकरू काय कळणार आहे? पण देवाने काय केलं महाराज? त्याला बुद्धी देण्याकरता, ज्ञान देण्याकरता तो शंख होता ना त्याच्या गालाला लावला. कपोल शंखे शिवतले. आणि तो बोलायला काय लागला महाराज? जे स्तवन वेदाला करवता आलं नाही ते स्तवन त्या ध्रुवाने केलं. विठ्ठला विठ्ठला. आणि निज कमळे सदा निज भक्त पूजी. हातातलं जे कमळ आहे ना, आपल्या भक्ताची पूजा करतात. नाथ महाराज म्हणतात ह्या त्याच्या साहित्याचा हा उपयोग आहे. विठ्ठला विठ्ठला.
अवतार विश्वतारावया आत्रेची अनसुया गरोदर. नाथ महाराज म्हणतात भगवान परमात्म्याने अवतार धारण केले, अनंत अवतार घेतले महाराज. कितीतरी अनंत अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी. ज्ञानोबा सांगतात भगवंताला आम्ही अनंत रूपामध्ये पाहिलं, अनंत वेशामध्ये पाहिलंय. भगवंताने कितीतरी अवतार धारण केले. जे प्रमुख अवतार सांगितले ना त्या अवतारामध्ये कच्छ अवतार आहे, मत्स्य अवतार आहे, वराह अवतार आहे, राम कृष्ण परशुराम नृसिंह असे बरेच अवतार सांगितले ना. त्यामध्ये कासव सुद्धा भगवान झाले ना. कशा करता? ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनाच्या वेळी तो पर्वत खाली जायला लागला. देवदैत्य होते दोन्ही साईडनं, दोन्ही बाजूनं, आणि तो त्या पर्वत मंदार पर्वताची रवी केली आणि त्या पर्वताला मंथन करायचं ठरलं. कशा करता? देव आणि दैत्य कायम युद्ध व्हायचं आणि दैत्य ऐकत नव्हते कोणाला, देवाला. म्हणून काय ठरलं म्हणले समुद्रातून आपण अमृत काढू. मग अमृत काढण्यासाठी समुद्र मंथन ठरलं. मग मंदार पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाची दोरी केली आणि दैत्य एका बाजूने दैत्य आणि एका बाजूने देव. ज्या वेळेस तो पर्वत घुसळण चालू झालो, तो पर्वत खाली जायला लागला. मग भगवंताने विचार केला, म्हणले आता एवढा मोठा पर्वत कोणी तोलून धरायचा? मग त्यावेळेस भगवान कासव झाले. विठ्ठला विठ्ठला वास्तविक पाहता देवाने असे अवतार घेतले, तर मग काय देवाचं काय कासवाचं फोटो लावायचा का आपल्या घरामध्ये? डुकराचा फोटो लावायचा का? पूजा जप करायचा डुक्कर डुक्कर डुक्कर? तसं नाही महाराज. कारण भगवंताला ती परिस्थिती तशी होती म्हणून अवतार धारण केला. वास्तविक पाहता मासा होणं चांगलं आहे का? असं म्हणतात व मासा खारट राहतो म्हणून. आता मला नाही सांगता यायचं, इथल्या कोणालाच माहित नसेल, आणि काही काहीला असलं तर त्याचं काय सांगता, आहे की नाही? काय झालं, दोघं पती पत्नी लग्न झालं नवीन आणि नेमकं 4-6 महिने चांगले राहिले, पण 6 महिन्यानंतर लागले भांडण व्हायला त्यांचे. खूप भांडण व्हायला लागले, दररोज भांडायचे. एक साधू महाराज राहत होते अशा आश्रमावर गावाच्या बाहेर. दोघंही आले, म्हणले साधू महाराज आमचं फार भांडण होतो, काय करावं? महाराजांनी सांगितलं अरे होतच असतं म्हणले, याचा विचार आधी करावा लागतो, होतच राहतं म्हणले. जा गेले. पुन्हा 4-2 दिवसांनी ती बाई आली सकाळीच. म्हणले महाराज खूप मारलं हो मला त्याने. अगं त्याचं काय मनावर घेते? म्हणजे काय झालं? तो मागच्या जन्मी मासा होता. मासा तुम्हाला कसं काय माहिती? म्हणले मी तुला खून सांगतो ना. म्हणले काय? एक काम करायचं म्हणले, तो रात्री झोपला का त्याला पायाला चाटून पाय म्हणले, कसा लागतो? खारट जर लागला तर समजायचं हा मासाच होता. ही बाई सकाळी गेली निघून, दुपारून तो माणूस आला, तिचं मालक. गेली ती, तो मालक दुपारून आला आणि म्हणले महाराज
परत भांडण झालं बा म्हणले. बाई फारच दुष्ट स्वभावाची म्हणले. काय करावं? महाराजांनी सांगितलं, अगं अरे तिचं काय मनावर घेते म्हणले. ती मागच्या जन्मी कुत्री होती म्हणले. कुत्री होती आणि तुम्हाला कसं काय माहिती? म्हणले एक काम कर, तुला जर रात्री तिने चाटायला लागली का समजायची ती कुत्री होती. असं आता दोघंही गेले, पण रात्री झोपते कोण मग? याला वाटायचं चाटती का काय, आणि तिला वाटत हा कधी झोपन. दोघं जागीच. पण याने काय केलं, झोपेचा सोंग आणलं. सोंग आणल्यानंतर डोळे मिटले आणि ही लागली चाटायला पायाला. हा म्हणे काय करते? ते म्हणे चाटून पाहते, तू मागच्या जन्मी मासा होता म्हणले. तो म्हणे हा मी तरी म्हणतो मला एवढी त्रास का देते, तू मागच्या जन्मी कुत्री होती म्हणली. मला काय सांगायचं, मासा होणं चांगलं आहे का हो? पण भगवान मासा सुद्धा झाले. हयग्रीव नावाच्या दैत्याने ते वेद चोरून नेले ना, मग समुद्रात पाण्यातून कसे काढायचे ब्रह्मदेवाचे वेद, म्हणून तो दैत्य मारला आणि तो वेद भगवंताने माशाच्या रूपाने आणून दिले. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या मत्स्य अवताराची अजून एक कथा सांगितली जाते. मनू भगवान संध्या करण्यासाठी बसले. त्या कमंडलूमध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर पाहिलं की छोटासा मासा दिसला त्या कमंडलूमध्ये. म्हणून विचार केला मासा कस काय आला, पण थोड्याच वेळात तो मासा कमंडलू एवढा झाला. मग त्याच्यातून काढून घेतला. तो काढून घेतल्यानंतर त्याने तो राजनात टाकला. पण फार कमी वेळात तो मासा पुन्हा राजना एवढा झाला. म्हणून विचार केला, म्हणले माशाला वाढण्याचा वेग फार आहे, मग काय करावं. मग तळ्यात टाकला. तळ्यात टाकला का पुन्हा तो मासा तळ्या एवढा झाला. आणि तळ्यातून काढणार तेवढ्यात त्या माशाला वाचा फुटली. सांगितलं म्हणू अरे तुला तारण्यासाठी आलेलो आहे म्हणले मी. म्हणजे काय झालं, म्हणजे आता थोड्याच वेळात ही सृष्टी जलमय होणार आहे आणि जलमय झाल्यानंतर तुला वाचण्याकरता मी एक माझ्या मस्तकावर शिंग आहे म्हणले, त्या शिंगाला एक नाव बांधलेली राहील म्हणले दोरीनं आणि त्या नावेत तू बसायचं म्हणले. थोड्याच वेळात सृष्टी जलमय झाली म्हणून त्या नावेत बसले आणि हजारो वर्ष त्या मत्स्य अवताराने भगवान मनूला वाचवलं. विठ्ठला विठ्ठला. पुन्हा सृष्टी निर्माण केली मत्स्य अवतार. त्यानंतर कासव अवतार झाला. भगवंताने नृसिंह अवतार सुद्धा घेतला. कधी, ज्या वेळेस हिरण्यकश्यपू सारखा दैत्य जगावर सत्ता गाजवायला लागला, त्याने काय सांगितलं होतं महाराज, नाव घेऊन येदी देवाचे हे बिरुद हिरण्यकश्यपूचे. त्याने सांगितलं म्हणले देवाचं नाव घेऊ नका, मग म्हणले हिरण्यकश्यपूचं नाव घ्या म्हणले. पण महाराज एक दिवस त्याने सगळी तपश्चर्या केली, अनेक आटी घातल्या, ब्रह्मदेवाला मागितलं मरण नको म्हणले. ब्रह्मदेवाने सांगितलं मरण नको, असा कोणीच नाही म्हणले, येणे एकले ओ जाणे ही शेवटी. जो इथं जन्माला आला ना त्याला मरावं लागणार आहे म्हणले. मग त्याने सांगितलं दुसरं, म्हणले दुसरं काही माग. मग त्याने बऱ्याच आटी घातल्या, रात्री नको, दिवसा नको, पशूकडून नको, पक्षाकडून नको, माणसाकडून नको. पण तरी देवाने त्याच्याकरता स्पेशल अवतार धारण केला. तो कोणता? नृसिंह भगवंताचा. विठ्ठला विठ्ठला. ज्या वेळेस प्रल्हाद भगवंताचं नारायण नारायण म्हणायला लागला, असं विचारलं, म्हणले प्रल्हादा अरे देवाचं नाव काय घेतो, कुठे आहे म्हणले तुझा देव. कोपोनिया पिता बोले प्रल्हादाशी, सांग ऋषिकेशी कोठे आहे. त्याने सांगितलं पिताश्री कुठं नाही हे विचारा म्हणले. कुठं हे काय विचारता, कुठं नाही हे विचारा. मग त्याने सांगितलं समोर लाकडी खांब होता. म्हणले या खांबात आहे का, म्हणले येरू म्हणे काष्टी पाशानी सकळी आहे वनमाळी जेथे तेथे. त्याने सांगितलं हो या खांबात आहे म्हणले माझा देव. आणि मग खांबावरी लात मारिली दुर्जनी स्तंभे नारायण. लात मारल्याबरोबर महाराज काढ 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 खांब काढला आणि भगवान नृसिंह आवाळेत चाटीत निघाले. महाराज जसा घेतला तसा ऑपरेशनच केलं बा त्याचं. विठ्ठला विठ्ठला. विदारुणी
मारुनी दैत्य प्रेमे पाणा पाजेला. नृसिंह भगवंताचा अवतार परमात्म्याने घेतला. त्यानंतर परशुराम अवतार झाला. परशुरामाच्या नंतर भगवंताचा श्रीराम अवतार आहे की नाही. परशुरामाने त्या सहस्रार्जुना करता पाहिला ना 21 वेळात पृथ्वी निक्षत्रिय केली महाराज. का तर ज्या वेळेस भगवान शंकराकडे असताना परशुरामजी आई वडील तिथं जंगलात राहत होते. रेणुका माता आणि जमदग्नी. सहस्रार्जुना आला. सहस्रार्जुनाने त्या जंगलात आल्यामुळं ते काहीतरी आतिथ्य करावं म्हणून रेणुका मातेने विचारलं काय सेवा करायला. म्हणले काय नाही पाणी द्या म्हणले. रेणुका मातेने सांगितलं काय पाणीपेक्षा भोजनाची व्यवस्था करते या म्हणल्या नदीवरून स्नान करून. तो सहस्रार्जुना स्नानाला गेला. सैन्य होतं महाराज, हजारो सैन्य होतं. सैन्य घेऊन गेला पण थोड्याच वेळात निमंत्रण आलं. आवरलं म्हणले कशाचं भोजनासाठी. स्वयंपाकाची निष्पत्ती झाली म्हणले. सहस्रार्जुन राजा होता, 1000 हात होते त्याला. त्याने शिपायाला पाठवलं म्हणले अरे हे दोघच नाही म्हणले इथं म्हातारा म्हातारीने एवढ्या हजारो सैन्याची व्यवस्था कशी केली. ते शिपाई पाहण्यासाठी आले. पाहुण्या बरं म्हणले काय कशी व्यवस्था केली. त्यावेळेस शिपाई पाहण्यासाठी आले तर पाहिलं तर स्वर्गातून कामधेनू आणलेली होती. आणि मग आपल्याला माहिती आहे कामधेनू कल्पतरू चिंतामणी ह्या काय करतात इच्छिलेल्या गोष्टी आपल्याला देतात. त्या आहे की नाही. फक्त तुम्ही मागा म्हणले काही मागा काही देतात त्या. मग कामधेनू होती तिथं. त्या शिपायाने पाहिलं एक ताट निघालं त्या कामधेनूच्या पोटातून आणि हजारो ताट तयार झाली. शिपायाने जसाच तसाच निरोप सांगितला सहस्रार्जुनाला. म्हणले महाराज अहो एका गायीच्या पोटातून ते ताट ती प्रसवती म्हणले आणि हजारो ताटांच्या पंक्ती बसवल्या म्हणले. आता नुसतं जाऊन बसायचं काम आहे म्हणले. ताटं वाढलेली आहे आपल्याला. जेवण झाली सगळे. आणि सहस्रार्जुनाने विचार केला म्हणले यांना इथं काय गरज आहे म्हणल्या या कामधेनूची. मी राजा आहे मला गरज आहे खरी. जेवण झाल्यानंतर मग जमदग्नीने विचारलं म्हणले महाराज काय पाहिजे आणखी. म्हणले काय नाही एकच पाहिजे मला ही कामधेनू पाहिजे. त्यांनी सांगितलं ही स्वर्गातून आणलेली इंद्राकडून म्हणली मला देता येणार नाही ज्याची त्याला परत द्यावी लागेल. राजाने सांगितलं मी राजा आहे म्हणले तुम्ही दिली नाही तरी मी घेऊन जाणार. आणि महाराज कितीतरी युद्ध झालं. जमदग्नी मारले. समोर रेणुका माता आल्या. रेणुका मातेला सुद्धा मारलं म्हणल्यापेक्षा 21 घाव त्या सहस्रार्जुनाने रेणुका मातेच्या पोटामध्ये त्या शस्त्राने केले. 21 घाव केले. रेणुका माता पडता पडता आवाज दिला परशुरामा धाव म्हणून. कैलासामध्ये आवाज गेला. प्रत्यक्ष भगवान शंकराकडे होते ते. गणेशजीने सांगितलं परशुराम हे कुऱ्हाड घेऊन जाय म्हणले आपले आणि जो काही प्रसंग असेल त्या दुष्टांचा नाश करून ये. आले परशुराम भगवान. पाहिलं तर म्हणले कसं काय झालं रे. त्या लोकांनी सांगितलं म्हणले असं असं झालं म्हणले. आणि ती कामधेनू निघून गेली स्वर्गाला युद्ध करून. पण त्यावेळेस परशुरामजीने काय प्रतिज्ञा केली म्हणले माझ्या आईच्या पोटामध्ये 21 आघात ज्याने केले ना मी ह्या पृथ्वीवर एक सुद्धा 21 वेळा निक्षत्रिय करून टाकील म्हणले. 21 वेळा भगवान परशुरामाने एकही क्षत्रिय ठेवला नाही महाराज. फक्त एक क्षत्रिय ठेवला. कोण राजा जनक. तेवढा क्षत्रिय नाही 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली. भगवान परशुरामाचं पराक्रम आहे तो. विठ्ठला विठ्ठला. त्यानंतर भगवंताने राम अवतार घेतला आणि महाराज राणीच्या पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परी अक्षोनी आकारा नजनेची काही. वानराकडून वानरा हाती लंका आणि घेवविली म्हणे तो का. वास्तविक पाहता वानर म्हणजे काय होते हो ह्या राक्षसांची कोथिंबिरी होती. ते कोथिंबिरी जेवणासाठी लागत असते ते. पण भगवंताने राम अवतार घेऊन रावणासारखी धेंडी मारली की नाही.
त्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. महाराज सांगतात कंसासारिखी कंसास आयशी आचाट धेंडे अवलिळाची नाशिली काग बग रिठा मारिले बाळपणी आणि अवघी दैत्यखानी बुडविली. असे भगवंताचे अनेक अवतार झाले. पण आजचा जो अवतार आहे ना तो भगवान दत्तात्रय भगवंताचा आहे. पण वेळ कोणती होती, काळ वेळ कोणता होता, त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. ऋतू काळ हे म्हणता नक्षत्र रोहिणी. ऋतू काळ हे म्हणता नक्षत्र रोहिणी. काळ वेळ कोणता होता महाराज वर्णन करतात. कोणता? ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी, पूर्ण तिथी. जे 6 ऋतू सांगितलेत. 12 महिन्यामध्ये 6 ऋतू आहे. कारण की एका ऋतूमध्ये 2-2 महिने येतात. त्यातला हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, शरद ऋतू, वर्षा ऋतू, वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू असे 6 ऋतू आहे. ह्या हेमंत नावाच्या ऋतूमध्ये पौष आणि मार्गशीर्ष हे 2 महिने येतात. त्यात महाराज सांगतात की हेमंत नावाचा ऋतू आणि महिना मात्र मास मार्गशीर्ष. ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी, रोहिणी नक्षत्र होतं, नक्षत्र रोहिणी आणि शुक्ल पक्ष होता आणि पूर्ण तिथी होती. नाथ महाराज सांगतात की ह्या दिवशी भगवंताने अवतार घेण्याचं प्रयोजन निश्चित केलं. विठ्ठला विठ्ठला सांगितलं. तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ. पौर्णिमा तिथी होती, महिना मार्गशीर्ष होता आणि वार कोणता होता म्हणाल तर गुरुवार होता. उत्सव काळाचा जो गुरुवार. अशा रीतीने भगवान परमात्म्याने दत्तात्रय भगवंताने अवतार घेण्याचं निश्चित केलं. त्याचं थोडंसं आपल्याला 10 मिनिटं आहेत ना अजून. बर. त्याचा प्रसंग असा घडला की अत्री आणि अनसुया, अत्री महाराज, अत्री ऋषी आणि अनसुया माता आपल्या आश्रमामध्ये ध्यानधारणा तपश्चर्या करीत असताना अनसुये मातेची
ख्याती अशी झाली की जगात नंबर 1 ची पतिव्रता म्हणून गणना झाली. पण असं आहे महाराज, महिला मंडळाचं असं आहे की स्त्रीचं सौंदर्य स्त्रीला सहन होत नाही, स्त्रीचं वर्चस्व स्त्रीला सहन होत नाही. पहा तुम्ही, स्त्रीचं सौंदर्य स्त्रीला सहन नाही होत कधीच. आणि जरा वाटत असलं तुम्ही घरी जावं आणि घरच्या बाया माणसाला म्हणावं काय महादुनानाची बायको देख नाही हो, मग पहा तुम्हाला काय होतं ते. खरंच आहे, स्त्रीचं वर्चस्व सहन नाही होत. आणि मग ती ख्याती सर्व दूर गेली महाराज. तर सत्यलोकामध्ये वैकुंठात सावित्री, लक्ष्मी आणि कैलासामध्ये यांच्यात एकत्र आल्या तिघी जणी. आणि त्यांच्या गप्पा चालू असताना तिथं नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भजमन नारायण भजमन नारायण नारायण नारायण. विनेवाले महाराज आले आणि त्यांनी म्हणले आपल्यात विचार चालू होता. म्हणले का ग, त्या मृत्यू लोकामध्ये अनुसूया नावाची पतिव्रता आहे म्हणले, तिची ख्याती सगळीकडे पसरली. म्हणले आपल्यापेक्षा आहे का? ते म्हणले आपण स्वर्गातले आहे, देवलोकीच्या आहे, आपण आपल्यापेक्षा श्रेष्ठ कशी होऊ शकते? पण ती विचार विनिमय चालू असताना नारद आले. म्हणले नारदालाच विचारू ना मग आपण. म्हणले नारदा, मृत्यू लोकात गेलते का? म्हणले आत्ताच आलो तिथं. यांना तेवढंच काम होतं ना, ज्या ज्या वेळी जगाचा उद्धार होण्याची वेळ येईल त्यावेळेस नारदांचं आगमन. नारद म्हणले आत्ताच तिथूनच आलो म्हणले. म्हणले मग अनुसूया नावाची पतिव्रता आहे म्हणले जगात, तिची ख्याती आहे. नारद म्हणले हो. म्हणले आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? नारदांनी सांगितलं खरं सांगितलं तर मला खरंच खोटं सांगता येत नाही, खरं सांगितली तर सोय नाही म्हणली. म्हणजे का? म्हणले तुम्ही तिची बरोबरी करू नका, तुम्ही तिच्या नखासारख्या सुद्धा नाही म्हणले. असं महाराज असं म्हणल्यानंतर तुम्हाला वाटतं का नारदाला चहा झाला असं म्हणून? पाणी सुद्धा दिलं नाही, नारद तशीच निघून गेले. आणि मग संध्याकाळी हे आले ना तिघ, ब्रह्मा विष्णू महेश, ज्याच्या त्याच्या घरी आल्यानंतर मग ओढताण झाली ना सगळे, कोणी बोला ना काय होईना. यांनी भगवंतांनी विचारलं, म्हणले शेजारी विचारलं, म्हणले का रे मला दररोज पाणी देत असत्या, चहा देत असत्या, कॉफी देऊ का, आज बोला नाही? नारद आले ते काय म्हणली तर? म्हणे हो. म्हणे बरोबर आहे. मग तोच घोटाळा झाला म्हणले. मग विचारलं लक्ष्मी आई साहेबाला भगवान विष्णूने. म्हणले काय झालं? काय झालं म्हणजे काय? एक मृत्यू लोकातली स्त्री आमच्यापेक्षा श्रेष्ठ ठरते म्हणले. हे असं कसं? मग आताची आता जा आणि तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करा म्हणले भगवान विष्णू म्हणले. आणि ऐकावं लागत असतं महाराज. स्त्रियांना जरी वाटत असलं की आम्ही फार हुशार आहोत, पण त्यांच्यापेक्षा त्यांना शेराला सव्वा शेर कधी मिळतच असतो महाराज. काय झालं? एक जोडपं चाललं होतं मोटरसायकलवर, जोडपं चाललं. तर त्या बाईनं काय सांगितलं, समोरून गाढव आलं. तिने सांगितलं अहो तुमच्या पाहुण्याला राम राम करा ना म्हणे. काय? गाढव आल्यानंतर तिने सांगितलं तुमच्या पाहुण्याला राम राम करा. तो काय म्हणतो, मी सासऱ्याला राम राम करीत नसतो म्हणले. शहराला सव्वा शहर. महाराज त्यांनी बायांनी काय केलं, जा म्हणले मृत्यू लोकात आणि तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करा. भगवान विष्णू निघाले आणि तिघांचं तसंच झालं. चालता चालता तिकडून भगवान शंकर ब्रह्मदेव आले. म्हणले कुठं निघाले? म्हणले तिकडं चाललो म्हणले आत्री अनुसूयाच्या. म्हणले काय भानगड? म्हणले अशी अशी. म्हणले बर मग आम्ही तिकडंच निघालो म्हणले. निघाल्यानंतर आले, पण साधूचं रूप घेतलं. साधूच्या रूपामध्ये आले आणि आश्रमामध्ये आल्यानंतर अनुसूया मातेने विचारलं
म्हणजे काय पाहिजे? वास्तविक पाहता देव यावा याच्यासाठी काहीतरी वातावरण तयार झालं पाहिजे बरं का. देव यावा म्हणून की जिथं 3 गुण नाही, त्रि म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे रजतम सत्व, ह्या 3 गुणाची बाधा जिथं नाही, वर्चस्व जिथं चालत नाही, त्यांना अत्री असं म्हणतात. परमात्मा येण्यासाठी काहीतरी साधना सांगितली ना, मग अशी अत्री महाराज. आणि जिथं कोणाचीच असूया नाही अशी ती अनसूया, कोणाविषयी मत्सर नाही, द्वेष नाही, द्वंद्व भावना नाही अशी ती अनसूया. आले 3 जण साधूचं रूप घेतलं आणि मागितलं. म्हणले काय पाहिजे? म्हणले काय नाही, आम्हाला भोजन पाहिजे. म्हणले या. आल्यानंतर मग तिने म्हणजे विचारलं काय भोजनाला काय करू? म्हणले भोजनाची आवश्यकता नाही, आम्हाला परिस्थितीची आवश्यकता आहे. म्हणले नग्न भोजन पाहिजे. म्हणले असं? शेवटी विचार केला. म्हणले हे सामान्य अतिथी नाहीये, ते काय अनसूया माता होत्या, सामान्य नाही. पतीकडे गेल्या अत्री महाराजांकडे आणि सांगितलं की त्यांचं असं आहे, त्यांचं मागणं असं आहे. मग त्यांनी काय कमंडलोतून पाणी दिलं. म्हणले हे पाणी मार त्यांच्यावर, शिंपड, बघू म्हणले काय होतं ते. अत्री ऋषीकडून ते पाणी घेतलं. त्यांना सांगितलं बरोबर, म्हणले देते. पाणी शिंपडल्याबरोबर ते 2-2 महिन्याची बाळकं झाली. तपश्चर्य. आणि खेळायला लागले. लगेच अनसूया मातेनं त्यांना स्तनपान केलं. त्यांची इच्छा काय होती? भोजन पाहिजे ना, स्तनपान केलं. पाळण्यात घातले. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, या 3 जणी वाट पाहत्या घरी कशी जाय नाही. शेवटी किती राग असला काही असलं तरी 4-2 दिवसांनी 3 मध्ये विचार झाला. म्हणले तुमचे नाही आले का? म्हणले आमचे नाही आले. म्हणले 15 दिवस झाले. मग नारद आले. नारदाला विचारू म्हणले. नारद म्हणले कुठे गेले होते? म्हणले गेले काय नाही, म्हणले आम्हीच पाठवले होते. म्हणले कुठं? म्हणले त्या अनसूयेची परीक्षा घेण्यासाठी. नारदाने सांगितलं. म्हणले मी तुम्हाला म्हणलो होते तिच्या नादी लागू नका. आता पहा म्हणले, जा तुम्हाला प्रत्यक्ष जावं लागेल, त्यांना तिला शरण जावं लागेल. शरण जावं लागेल म्हणल्यानंतर त्या 3 आल्या. 3 आल्यानंतर विचारलं त्यांनी. म्हणले अनसूये अगं आमचे पती कुठे आहेत? म्हणले. त्यांनी सांगितलं इकडे नाही आले म्हणले ते. आणि मग अहो आम्ही पाठवले होते. म्हणले हो ते 3 साधू आले होते. म्हणले बरं. म्हणले त्यांचं काय? ते काय पाळण्यात आहे म्हणले, खेळून राहिले म्हणले. म्हणजे तेच आहे आमचे नवरे. म्हणले असं का? मग घ्या म्हणले ओळखून. आता ओळखायला गेल्यावर त्यांनी विचार केला, आपले जर आदली बदली झाली तर पातिव्रत्याचा काय प्रश्न? पातिव्रत्याचा आहे ना. 3 विचार केला. शेवटी त्या शरण गेल्या अनसूया मातेला आणि सांगितलं हे पहा आम्हाला अभिमान होता, पण तुझ्याकडे खरी शक्ती आहे, तू पतिव्रता आहे, सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे, आम्ही तुला शरण आलेलो आहोत. असं म्हणल्यानंतर मग म्हणले अनसूया आमचे पती पहिले होते तसे करून दे. बरं काय नाही अडचण म्हणले. लगेच तिने प्रार्थना केली. भगवान 3घांनाही सांगितलं पहिल्यासारखे हो म्हणले तुम्ही. देव झाले, पूर्वरूपात आले. पण अनसूया मातेला विचारलं. म्हणले तुला काय पाहिजे? म्हणजे मला एकच पाहिजे. म्हणले काय? जसे तुम्ही 3 जण बालक माझ्या घरी काही दिवस राहिले तसे 3 मिळून एकत्र स्वरूप तुम्ही मला माझ्या घरी थांबायला पाहिजे, माझ्या घरी प्रकट व्हा. मग भगवान परमात्मा ते प्रकट झाले. त्याचं वर्णन नाथ महाराज शेवटच्या चरणात करतात.